आजच्या दिवसातील पहिला सामना देखील आपण पाहिलं तर सुरू होते. पहिली मॅच देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. 8-8 षटकांचे सामने, 8-8 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक दिवशी नवीन 4 टीम या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. या स्पर्धेत आपल्याला उतरताना पाहायला मिळतात. एक भव्य दिव्य आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण सातत्यानं पाहतो. पहिला दिवस आपण पाहिला दिवस क्रमांक 2, दिवस क्रमांक 3, तर आजचा दिवस क्रमांक 4 तो देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतोय. चला विनंती आहे, बॅटिंग करणारी टीम आता सलामीच्या आघाडीचे बॅटर पाठवा. सकाळच्या सत्रातील पहिला सामना, पहिली मॅच इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम रानवडेवाडा स्पोर्ट फाउंडेशन टीमला विनंती, आपले सलामीच्या आघाडीचे बॅटर पाठवा. लगेच आपण इथे मॅचला सुरुवात करतो. लगेचच आपण इथे सामन्याला सुरुवात करतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना, आजच्या दिवसातील पहिली मॅच ते देखील आपल्या इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळते. चला, बॅटिंग करणारी टीम इतका वेळ आपल्याकडे नाही. फलंदाजी करणारा संघ आपण सलामीच्या आघाडीचे बॅटर पाठवा आणि 12th मॅन पाठवा. बोथ ऑफ टीम, दोन्ही टीम 12वा खेळाडू कंपल्सरी आहे. 12th मॅन बंधनकारक आहे. इथे किशोरभाऊ साखरे यांच्या मालकीच्या टीमचा 12th मॅन आलेला आहे. मयूर भैया रानवडे यांना विनंती केला ते आपल्या मालकीच्या टीमचा 12th मॅन, अर्थातच रानवडेवाडा स्पोर्ट फाउंडेशन टीम आपला 12वा खेळाडू 12th मॅन इथे मात्र पाठवा. सामना मैदान सुरू होतो. दोन्ही ऑफिशियल अंपायर मैदान दाखल होत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर कुणाल निकाजे सर आहेत, विनोद जाधव सर आहेत, सागर भोज सर आहे. या 3 पंचांचा पॅनल गेली 4 दिवस या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला काम करताना पाहायला मिळते. अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेचं संपन्न होते. चला, बॅटिंग करणारी टीम मयूर भैया रानवडे यांच्या मालकीचा संघ आपला 12th मॅन पाठवा. पहिला चेंडू पडला, 12वा खेळाडू आला नाही तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी स्वीकारून खेळावं लागेल. टीव्ही पण देतो, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही लवकर सासरवाडीत जाऊन बस आलो बस लुट द्या मावळ भूमीला तुम्ही. रायझिंग स्टार भोसरी संघाचे संघमालक सन्मान्य दीपक भाऊ आवटी याही संघमालकांच्या सकाळच्या सत्रामध्ये शुभागमन होते. आपलं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित झालात, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. विनंती केला ते दीपक भाऊंना आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. आज ते देखील आपल्याला इन ऍक्शन मैदानी पाहायला मिळतील. त्यांची टीम देखील आज या स्पर्धेत आपण पाहणार आहोत. सामन्याला होती सुरुवात. मुख्य पंच कळतात लेट्स प्ले. डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होईल. पहिलं षटक घेऊन गोलंदाज इथे आपल्याला स्वच्छ होताना पाहायला मिळते. सलामीच्या आणि आघाडीच्या बॅटर आपण पाहतो सचिन भगत, अमय जाधव ही जोडी आपण पाहतो बॅटिंगला. तर पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाज अमित, तो मात्र इथे आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळते. मुख्य पंच कळवतात लेट्स प्ले. डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात अमीर, तो मात्र पहिलं षटक करण्यासाठी सज्ज होते. पंच कळवते लेट्स प्ले. डावला होते सुरुवात. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ते टाकला. एक डॉट बॉल होतो, एक निर्धाव चेंडू. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला इथे आपण पाहिलं तर सुरुवात होताना पाहायला मिळते. अजित गायकवाडच्या नेतृत्वाखाली एक टीम आपण पाहतोय. तर इथे दर्शन रानवडे भैया याच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहिलं तर मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळते. 2 तगडे ताकदवान संघ आपण पाहिलं तर एकमेकांच्या समोर आहे आणि सकाळच्या सत्रात एक जबरदस्त फाईट इथे आपण मैदानावरती पाहतोय.
ओरपी चेंडू होता सकाळच्या सत्रात पहिला चेंडू डॉट परंतु दुसऱ्या चेंडूवरती केलं आक्रमण सचिन भगतच्या बॅट मधून चेंडू जाईल युनिक स्पोर्टच्या बॅटनं चेंडू पाठवलाय सीमा पार 6 रन षटकार एक मोठा प्रहार देखील आपण पाहिलं तर केला गेलाय षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचा सुरू आहे 2 चेंडू 6 धावा त्या मात्र धावपलक होत आहेत सकाळच्या सत्रात एक चांगली सुरुवात देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळते पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरुवात एक चांगली सुरुवात सचिन भगतच्या बॅट मधून आपण पाहिली गोलंदाज अमीर शेख आपण पाहिलं तर थोडंसं दुखापतग्रस्त होताना पाहायला मिळते अगदी स्क्रीनवरती देखील आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये ऑनलाईन प्रेक्षक देखील आपल्या समोर जोडले जात आहेत ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं HD क्वालिटीमध्ये आपण लाईव्ह थेट प्रेक्षेपण पाहतोय आणि खरं तर ऑन स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल दिवस क्रमांक 1 ची अतिशय विहंगम दृश्य आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा देखील आपण पाहिला या स्पर्धेचा शुभारंभ देखील आपण सर्वांनी पाहिला आणि तोच उद्घाटन सोहळा देखील आपण पाहिला तर स्क्रीनवरती इथे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय पहिल्या दिवसातील उद्घाटन सोहळ्याचे काही क्षणचित्र देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकाल पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आणि त्यातच काही सर्व अतिशय जोशात जल्लोषात आनंदात उत्साहात हे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय गेली 2 पर्व ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आपण पाहिलं तर एक भव्य दिव्य आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते अतिशय सुंदर प्रतियोगिता देखील आपण पाहिलं तर सातत्यानं आयोजित करताना या स्पर्धेचे मुख्य आयोजक पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास भाऊ लांडगे यांना आपण सातत्यानं पाहिलंय अविरत क्रिकेट या खेळासाठी खरं तर तन मन धन या प्रत्येक गोष्टीनं नेहमी आपण पाहिलं तर क्रिकेट खेळाडूंच्या पाठीशी गंभीरपणे भक्कमपणे उभा असणार आणि क्रिकेट खेळाडूंच्या सुखदुःखामध्ये सहभागी असणारं व्यक्तिमत्व म्हणून देखील आपण कैलास भाऊ लांडगे यांना सातत्याने पाहत असतो आणि यावर्षी तर 70-70चे एक आकर्षक किट या स्पर्धेत आपण पाहिलं तर पाहायला मिळते जे क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकते प्रेक्षकांना मनमोहित करते एक आकर्षक किट आपण पाहतो चला सबस्टिट्यूट चला पटकनी चला वेळ फार कमी आहे दिवस लहान आहेत 6 मॅच कंप्लीट करायच्यात आज 4था दिवस आहे उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस तो देखील आपण या स्पर्धेचा पाहणार आहोत
इथे देखील आपण पाहिलं तर सामन्याला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सुरुवात होते. धावपल खोतानी स्कोर कार्ड होती 2 चेंडू आणि 6 धावा. त्या मात्र बनायला गेल्यात. सचिन भगत अमय जाधव ही जोडी बॅटिंग करते तर षटक क्रमांक 1 कंप्लीट करण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर इथे रेडी आहे. गोपाल मंडल आपण पाहिलं तर इथे आपल्याला षटक कंटिन्यू करतात. राष्ट्रगीत सुरू आहे. जागेवरती उभे राहा सगळेजण. जय जय इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. बाजूलाच आपण पाहिलं तर मराठी शाळा असल्यामुळे तिथे राष्ट्रगीत संपन्न होत असताना आपण सगळेच राष्ट्रगीतामध्ये सहभागी झालेलो आहोत. आणि इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मॅच सुरू होते. सामना देखील आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळते. गोपाल मंडल पहिल्या क्रमांकाचे षटक आपल्याला पूर्ण करताना पाहायला मिळतील. 2 चेंडू टाकलेत आमिरनं. 6 धावा त्यानं इथे मात्र खर्च केल्यात. डॉट बॉल टाकला का स्कोरर लक्ष द्या पुढे. इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू होता. अडवण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये आणि तिथे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गोपाल मंडल सलग 2 डॉट बॉल इथे आपल्याला करताना पाहायला मिळतो. सलगचे 2 निर्धाव चेंडू तो देखील आपल्याला इथे मैदान ते टाकताना पाहायला मिळतो. अजित गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहतोय. स्वर्गीय कैलासवासी अंकुशपाल लांडगे प्रतिष्ठान क्रिकेट फाउंडेशनचा संघ आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय मिडॉनच्या टोक्यावरतून टिप लॉंगॉनला. झेल टिपण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र चाल सीमा पार. 1 टप्पा घेत चौकार. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर इथे सुरुवात मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. तो डीप लॉंगॉन पर्यंत धावत गेला आणि तिथे त्यानं अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. झेल टिपण्याचा प्रयत्न केला परंतु एक चौकार येतोय. पहिलं षटक इथे मात्र अवारपणे खेळला. चेंडूला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला चाल तोपर्यंत एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदान ती पाहायला मिळत नाही. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर संपेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोते बनायला गेलात. बिनबाद 11 धावा. त्या मात्र धावपल कोत्या षटक क्रमांक संपेल पहिल्या क्रमांकाचं आणि धावपल कोती रानवडे वाडा स्पोर्ट फाउंडेशन टीम बनवते. बिनबाद 11 धावा. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. हॅलो थँक्यू. पहिले षटक संपले. 11 धावा धावपल कोता. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू होते. गोपाल मंडल पहिले षटक आपल्याला पूर्ण करताना पाहायला मिळाले. सचिन भगत 6 चेंडू 11 धावा. अमय जाधव एकही चेंडू अमयने अजून फेस केला नाही. नॉन स्ट्राईक चेंडू ते आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू होते. पहिल्या क्रमांकाचे षटक संपले म्हणजे पहिल्या षटकात सगळे चेंडू सचिन भगतला आपण खेळताना पाहिले. दीपक यावेळीचा चेंडू होता. दीपकचा पहिला चेंडू फटका फसलाय. चेल टिपलाय. विकेट चेल पतन. बिग विकेट गॉन. मोठा मासा गाला. सचिन भगत बॅक टू द पवेलियन.
लय लवकर वा. ते 16 GB चालतं. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर इथे सुरू आहे. धावपल कोताने स्कोर कार्डवरती धावा देखील आपण पाहिलं तर इथे बनवलं गेला. सुधीर भाऊ थिटे यांच्या ठिकाणी शुभाग म्हणून आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दुसरं षटक आपण पाहतोय. एक कडी बाद 11 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. 8 षटकांचा सामना आपण पाहतोय. 8 ओव्हरची मॅच देखील आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळते. सकाळचं सत्र आपण पाहतो. थोडंसं ड्यू फॅक्टर आहे, थोडेसे दवबिंदू आहे, परंतु एक चांगली सुरुवात इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. फलंदाजी करणाऱ्या टीमनं चांगली सुरुवात केली, गोलंदाजी करणाऱ्या देखील टीमनं चांगली सुरुवात केली. सचिन भगतनं एक षटकार एक चौकार पहिल्या षटकात मैदान ती जरूर खेळला, परंतु दुसऱ्या षटकात दीपक जानकर या गोलंदाजानं पहिली विकेट आपल्या संघाला मिळवून दिली. घेतलं ना तुम्ही, ऐकलं नाही कस काय नाही ऐकलं अरे मी घेतलं ना. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अडवलं चालेल तोपर्यंत धावा येतात. एक सिंगल इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावपल कोते आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू झाले आणि धावपल कोती धावा देखील इथे आपण पाहिलं तर बदलले जातात. एक विकेट गमावल्यानंतर 12 धावा धावपल कोत आहेत. दुसरं षटक आपण पाहिलं तर प्रगतीपथावरती आहे. एक चांगली कामगिरी दोन्ही टीमला मात्र करावं लागेल. सकाळचं सत्र आपण पाहिलं तर सुरू आहे. प्रथमतः फलंदाजी करणाऱ्या टीमनं टॉस पराभूत आहेत. बॅटिंगचं निमंत्रण मिळालंय, परंतु चांगली बॅटिंग करत एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. गोलंदाजी करण्याचा निर्णय कॅप्टन अजित गायकवाडने घेतलाय, तो इथं मात्र यशस्वी करावा लागेल. यावेळचा चेंडूचा फटका केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावेसाठी तिथे मैदान ते नकार कळला जातोय. अमय जाधव इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. सचिन भगत आपण पाहिलं तर पहिल्या विकेटच्या रूपानं तो देखील आपण पाहिलं तर इथे मात्र बाद झालाय. अजित गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहतोय. स्वर्गीय कैलासवासी अंकुश भाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन भोसरी ही टीम आपण पाहतोय. इथे देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू होता. दीपक जानकर या विकेटवरती कमाल करतायत, धमाल करतायत. सकाळचं सत्र आहे. ट्यू फॅक्टर आहे. खेळपट्टीवरती विकेटवरती थोडंसं ग्रास आहे, माती विकेट आहे आणि या विकेटवरती टर्फ विकेटवरती आपण पाहिलं तर दीपक डी फॉर डेंजरस इथे आपल्याला साबित होताना पाहायला मिळतात. या गोलंदाजाकडे त्या प्रकारची गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, कारण का अनुभव फार मोठा आहे, एक्सपिरियन्स खूप मोठा आहे आणि करतर तो इथे मैदान ती पणाला लावला ते. 4 चेंडू टाकलेत, 1 धाव खर्च केली, 1 विकेट मिळवली, 1 कडी बाद 12. इथे देखील आपण पाहिलं तर फटका मात्र केला. जमिनीच्या समांतर अलंग कार्पेट ग्रीन ग्रासला कापत कापत चेंडू संगमाला किशोरभाऊ साखरे तिथे आपल्याला फील्ड करताना पाहायला मिळतील. तोपर्यंत एक सिंगल येईल. 1 कडी बाद 13 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. इथे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दर्शन भैया रानवडे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतील. रानवडेवाडा स्पोर्ट्स क्लब संघ आपण पाहतोय. मयूर भैया रानवडे यांच्या मालकीची टीम आहे. टीमचे ओनर आहेत, टीमचे संघ मालक आहेत मयूर भैया रानवडे. संघ मालकांचं कौतुक आहे. क्रिकेटच्या स्पर्धा प्रीमियर लीगच्या आपण पाहतोय. संघ मालकांनी संघ मालकीत्व घेतले, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. फुल टॉस चेंडू होता. पुढे ससत फटका केला. मिडॉनला क्षेत्ररक्षक अडवलं चालेल चेंडू तोपर्यंत एक सिंगल. षटक क्रमांक संपेल. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल कोती 1 कडी बाद 14 धावा. गेट ओपनिंग करा. गेट ओपन करायला विनंती असेल ग्राउंड्समॅन. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर इथे सुरू आहे.
म्हणून म्हणलं तू हे सोड सगळं. तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरुवात 1 गडी बाद 15 धावा धावपल होत आहेत. गोपाल मंडल इथे आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळतो, परंतु दीपक जानकर या गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. प्रचंड प्रभावित केलं, खूप चांगल्या प्रकारे इम्प्रेस केलं सकाळच्या सत्रात. ग्रीन ग्रास मैदान आपण पाहतो, टर्फ विकेट आहेत, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड रोप आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं लाईव्ह प्रक्षेपण देखील आपण पाहू शकाल. जबरदस्त टेलिकास्ट ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. MS+ साऊंडच्या माध्यमातून समुद्र संगीत, चांगल्या प्रकारचा आवाज. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत आपण पाहतो रिव्हर्स स्विच हिट, चेंडू मात्र चाल सीमा पार, चेंडू फेकून दिलाय फलंदाज अमयच्या बॅटमधून, षटकार. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावपलकोते आकडे आपण पाहिले तर बदलत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत. गोलंदाजी फलंदाजी ती देखील आपल्याला इथं मैदान ती पाहायला मिळते. पहिल्या षटकात देखील आपण पाहिलं तर चांगल्या धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात फार कमी धावा आल्या, परंतु गोपाल मंडलच्या या षटकात आक्रमण करण्याचा प्रयत्न तो देखील आपण पाहतोय. यावेळचा चेंडू होता तो देखील फेकून दिलाय आउट ऑफ दी पार्क, चेंडू मात्र चाल सीमा पार, 6 रन, षटकार. प्रचंड मोठी फटकेबाजी देखील आपण पाहिलं तर इथे अमय जाधव कडनं आपण पाहतोय. अगदी पहिल्या षटकात त्याला स्ट्राईक आले नाही, दुसऱ्या षटकात त्याला संधी फार कमी मिळाल्या, परंतु तिसऱ्या षटकात जशा संधी मिळाल्या संधीचं सोनं तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतो. तीन षटकांचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 28 धावपलकोते आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर 4थ्या क्रमांकाचं इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. 28 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 1 गडी बाद 28. षटक क्रमांक 4 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांचा आणि 8 ओव्हरचा सामना तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळतोय. विघ्नार्थ अँब्युलन्सचा आम्ही मनापासून आभारी आहोत. उमेश भाऊ मसाळ विघ्नार्थ अँब्युलन्सचे सर्व आहेत आणि खरं तर सातत्यानं या क्रिकेट स्पर्धेस आपण पाहिलं तर गेली 5 ते 6 वर्षे ते आपण पाहिलं तर सतत अविरतपणे सोडले गेलेत. त्यांचं मनापासून आभारी आहोत. यावेळीचा चेंडूचा टप्पापर्यंत उसळताना पाहायला मिळते. विकेट किपरकडे देखील आपण पाहिलं तर चेंडू जातोय. धावपलकोते आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या इथे आपण पाहिलं तर स्थिर आहे. 1 गडी बाद 28 धावपलकोते आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू आहे. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे आतापर्यंत आपण पाहतोय. दीपक जानकर आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होतात. मामू या टोपण नावानं ते आपण पाहिलं तर भोसरी आणि परिसरात ओळखले जातात. परंतु गेले कित्येक वर्षे टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करतायत. 40+ आहेत, द ग्रेट लिजंड क्रिकेटर आहेत आणि 25 ते 30 वर्षांचा कालखंड त्यांनी जवळपास या स्पर्धेचे मुख्य आयोजक कैलास भाऊ लांडगे यांच्या समोर सतत अविरतपणे घालवलेला आहे. त्यामुळे याही खेळाडूकडे आपण पाहिलं तर प्रचंड मोठा अनुभव, प्रचंड मोठा एक्सपिरियन्स दीपक मामू जानकर यांच्याकडे आपण पाहतोय. 4थं षटक 1 गडी बाद 30. रिव्हरचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतो दीपक जानकर यांच्याकडनं. अनुभव काय असतो, एक्सपिरियन्स काय असतो आणि तो इथे आपण पाहिलं तर मैदान ते दाखवलं गेलं. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 4थं षटक संपल्यानंतर छोटंसं ड्रिंक ब्रेक आहे. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू पाणी घेऊन रेडी राहा.
या षटकात जर एखादी विकेट आली तरी ड्रिंक ब्रेक होऊ शकतो आणि षटक संपल्यानंतर लगेच आपण ड्रिंक ब्रेक घेणार आहोत. एक गडी बाद 30 रन 30 धावा, एक गडी बाद. षटक क्रमांक 4 दीपक जानकर टू अमय जाधव. ओव्हर पिच चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर मैदान टिकेला. रनआउटची संधी, फेकी सुरेख आहे, बॅकअप केला चालेल तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक आकडे देखील आपण पाहिलं तर बदलत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी ती देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. दीपक जानकर येतात, महमूद 10 चेंडू केले, 6 धावा खर्च केल्यात, एक विकेट मिळवली. विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि अजून एक विकेटच्या शोधात ते जरूर आहे. अचूकता आपण पाहिली, योग्य टप्पा पाहिला, टप्प्यावरती प्रचंड नियंत्रण आहे. एक लयबद्ध मारा करणारी गोलंदाजी दीपक जानकर इथे आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. अकुट टप्प्याचा चेंडू होता, फटका खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रोटेक्शन आपण पाहते, बाउंड्री लाईन होती मिड विकेटला, तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक गडी बाद 32 धावा. दोन्ही टीम 12th मॅन किंवा 13वे 14वे 15वे खेळाडू बी रेडी. पाणी घेऊन लगेच जायचे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण एक छोटस ड्रिंक ब्रेक खेळाडूंच्या जलपानासाठी काही कालावधी देणार आहोत. अमय जाधव 10 चेंडू 17, दर्शन भैया रानोडे 6 चेंडू 4, टीमची संख्या रानोडेवाडा स्पोर्ट्स क्लब. एक गडी बाद 32. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. 8 षटकांची मॅच आहे, 8 ओव्हरचा सामना आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पाठीमागे अडवला चेंडू, फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. 22च्या रूपाने अतिरिक्त अवांतर. षटक क्रमांक संपेल. 4थ्या क्रमांकाचं 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 33 धावा. एक छोटस ड्रिंक ब्रेक तो देखील आपण इथे घेतोय. खेळाडूंच्या जलपानासाठी काही कालावधी तो मात्र इथे दिला जातोय. दीपक जानकरनं 2 षटकं टाकली, एक विकेट मिळवली, फक्त 7 धावा त्याने इथे आतापर्यंत खर्च केलात. अतिशय कमालीची गोलंदाजी दीपक मामू यांच्याकडनं आपण पाहिली. एक्सपिरियन्स फार मोठा आहे, अनुभव फार मोठा आहे. गेली कित्येक वर्षे भोसरी गावासाठी क्रिकेट खेळले, कैलास बॉल यांच्या सोबतीला समेत क्रिकेट खेळले आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा दिवस असतो. कोणी काही दिवस गाजवले असतात, कोणी गाजवत असतात, कोणी गाजवणार असतात. त्यामुळे क्रिकेट हा खेळ असाच आहे, अनिश्चिततेने पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचा. आणि तोच इथे आपण पाहतो मैदानावरती. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व, त्यातच काही सर्व इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद 33वा. दर्शन रानोडे 6 चेंडू 4, अमय जाधव 11 चेंडू 17. तर इथे छोटस ड्रिंक ब्रेक तो देखील आपण पाहिलं तर घेतलाय. खेळाडूंच्या जलपानासाठी काही कालावधी इथे मात्र दिला गेलाय. धीरज गच्चे आपण पाहिलं तर गोलंदाजच्या मार्कावरती पहिल्या चेंडूवरती विकेट टेकर गोलंदाज आपण पाहतोय.
आणि इथे आपण पाहिलं तर जबरदस्त सुरुवात करून देतोय, चांगला स्टार्ट करून देतोय अमय जाधव नावाचं वादळ. धीरज गच्छेने आपण पाहिलं तर इथे शांत केलंय, पहिल्या चेंडूत विकेट मिळवली. पहिला बॅटर इथे मात्र धीरज गच्छे करेल बाद, संघाला बसेल धक्का क्रमांक 2. पाचवं षटक आपण पाहिलं तर सुरुवात धीरज गच्छे गोलंदाजच्या मार्क होती. पहिल्या चेंडू होती इथे आपल्याला विकेट मिळवताना पाहायला मिळतं. 2 गडी बाद 33 धावा धावफलक होत आहेत. अनुराग आपण पाहिलं तर न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहतोय. रानवडेवाडा स्पोर्ट्स क्लब संघाचा चॉईस खेळाडू आपण पाहिलं तर इथे मैदान ते आपल्याला पाहायला मिळते. अनुराग मोहिते इन ऍक्शन जो आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. याही खेळाडूंना आपण पाहिलं तर सातत्यानं पिंपरी चिंचवडचं नाव संपूर्ण पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रभर आणि भारत देशभर तो आपल्याला नक्कीच करताना पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर श्रीते स्पोर्ट्स अकॅडमी या टीमकडनं आपण त्याला सातत्यानं प्रोफेशनल क्रिकेट व्यवसाय गटात खेळताना देखील आपण पाहतो. 2 गडी बाद 33वा षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. 8 षटकांचा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतो. नवीन चेंडू द्या पटकन आतमध्ये. 5वं षटक आपण पाहिलं तर प्रगती पथावर धीरज गच्छे या गोलंदाजाकडे क्षमता आहे, या गोलंदाजाकडे पोटेन्शियल आहे, या गोलंदाजाकडे टॅलेंट आहे आणि त्याच्या चोरावरती आपण पाहिलं तर सातत्यानं याही गोलंदाजानं पुणे जिल्ह्यातील अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. आणि आज खरं तर तो पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात पहिल्या चेंडूवरती विकेट इथे आपल्याला मिळवताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, काय जबरदस्त सुरुवात धीरज गच्छे इथे आपल्या स्पेलची करताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ असाच आहे, ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना ओळख निर्माण करून दिली, ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना असंख्य मित्र परिवार दिला, ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना सुख दुःखाचे सोबतही दिले, तोच खेळ आपण इथे मैदानी पाहतोय. बॅट आणि बॉलचा खेळ अर्थात क्रिकेटचा खेळ तो इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावले तो खेळ आपण पाहतो इथे मैदानी. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आणि त्यातच काही सर्व इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक कैलास बोलांडगे यांची प्रचंड मोठी तळमळ गेली 4 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. जवळपास 1 ते 2 महिन्यापूर्वीच आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या चय्य तयारीला त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर प्रचंड जोशात जल्लोषात आनंदात उत्साहात थाटामाटात हा क्रिकेटचा देखणा देदीप्यमान सोहळा तो मात्र इथे उभा केलाय. 5वं षटक सुरू आहे. 2 विकेट गमावला, 33 धावा धावफलक होत आहे. धीरज गच्छे समोर बॅटर आपण पाहिलं तर अनुराग मोहिते. चांगला चेंडू होता, फटका देखील चांगला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऑन साइड मिड विकेटला एक सिंगल येईल. बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळेल. धीरज गच्छे विरुद्ध अनुराग मोहिते हा बॅटल इथे रंगेल, कारण का 2 समान ताकदीचे खेळाडू एकमेकांच्या समोर येतात, 2 समान ताकदीच्या टीम एकमेकांच्या समोर येतात. त्यावेळेस एक चांगली फाईट, एक चांगली लढाई इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. 2 गडी बाद 34. इथे आपण पाहिलं तर लेग बिफोर विकेट साठी एक मोठा अपील पाहतोय. कुणाल निकाजे सर कळवत आहेत. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येईल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे येईल. आउटसाइड द पिचिंग मला वाटतं ऑफस्टम्पच्या थोडीशी बाहेर पाहायला मिळते, त्यामुळे पंच तिथे आपण पाहिलं तर जवळपास कळवत आहेत बॅटर सुरक्षित आहे. लेग बायची एक धाव येईल, आकडे बदलतील. 2 गडी बाद 34, 2 गडी बाद 35 धावा. षटक क्रमांक 5 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. चांगला चेंडू होता, फटका देखील आपण पाहिलं तर खेळला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल येईल, एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलक आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 सुरू आहे. 2 गडी बाद 36 धावा. दर्शन रानवडे आणि अनुराग मोहिते ही जोडी आपण पाहतो बॅटिंग करताना. दर्शन भैया रानवडेच्या नेतृत्वाखाली टीम
अजित गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ फटका फसलाय, सेल टिपलाय, आणखीन एक विकेट. धीरज गच्चे कमबॅक करून दिला आपल्या टीमला, विकेट मिळून दिला आपल्या संघाला. तर फलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येईल आउट, फलंदाज बाद. भाऊ आम्ही बोलते बोलून बस. समजू ना षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू होतोय, गोलंदाजीच्या मार्क होती, गोलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज इथे आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळला, कव्हरला आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलाय, तोपर्यंत एक सिंगल येईल. यश मोरे इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आपल्याला मैदानी पाहायला मिळते. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर पुढे जाते, एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड होताना धावफलक आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. एक सिंगल येईल, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या देखील आपण इथे मात्र पाहणार आहोत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपलं जाईल. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 3 गडी बाद 37 धावा त्या मात्र धावफलक आहेत. अनुरागला आपण पाहतो बॅटिंग करताना 2 चेंडू 2, यश मोरे 1 चेंडू 1, तर धीरज गच्चेने काय कमालीचे षटक टाकले. फक्त 3 धावा खर्च करत 2 विकेट त्यानं इथे मात्र मिळाला. तर षटक क्रमांक 6 करण्यासाठी गोलंदाज इथे आपण पाहिलं तर सज्ज होते. अलिस्टर फर्नांडिस या गोलंदाजाला इथे आपण पाहतोय. बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा पंच करतात विनोद जाधव सर. विनोद जाधव सरांचं कौतुक आहे, सागर बोध सरांचं कौतुक आहे, कुणाल निकाळजे सरांचं कौतुक आहे. गेली 4 दिवस या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर अंपायरिंग आपण सातत्याने पाहिलेलं आहे. क्रिकेटची स्पर्धा ही तेव्हाच फुलते ज्यावेळेस त्या स्पर्धेत अतिशय चांगल्या प्रकारचे निर्णय पाहायला मिळतात, चांगल्या प्रकारचे डिसिजन आपण पाहतो, चांगले अंपायर चांगल्या प्रकारे काम करताना पाहायला मिळतात. त्यावेळेस त्या स्पर्धेची उंची आपल्याला एका वेगळ्या उंचीवरती जाताना ते देखील पाहायला मिळते. परंतु यावर्षी ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हनं जे काम केलेलं आहे ना, त्यानुसार पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व एका वेगळ्या उंचीवरती आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारे स्टॅटिस्टिक आपण सातत्यानं पाहतोय. रिव्हरचा प्रयत्न होता, स्विचिटचा प्रयत्न केला, तो बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत आहे. अतिरिक्त अवांतर बाईच्या रूपाने एक सिंगल येते. विनोद जाधव सरांचा इशारा देखील आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 3 गडी बाद 38. शेवटचं 6वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे, त्यानंतर शेवटची 2 षटकं ते देखील आपण पाहणार आहोत. 3 गडी बाद 38 धावा, 38 रन, लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 6 आपण पाहतोय. अनुराग मोहिते, यश मोरे ही जोडी आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. अजित गायकवाडच्या नेतृत्वाखाली देखील प्रचंड मोठी स्टारकास्ट इथे आपल्याला टीम मध्ये पाहायला मिळते. अजित गायकवाड आहेत, धीरज गच्चे आहेत, किशोर साखर आहेत, स्वप्नील पिसाळ आहेत, स्वप्नील डेरे आहेत, अमीर शेख आहेत, ऋषी शिंदे आहेत, अलिस्टर फर्नांडिस, दीपक जानकर. यावेळीचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट, सेल टिपला डीप विकेटला, विकेटचं होईल पतन, बिग विकेट गॉन. अलिस्टरच्या गोलंदाजीवरती अनुराग मोहिते इथे मात्र बाद. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. पाहायला मिळते. अनुराग मोहिते देखील इथे आपण पाहिलं तर बाद होते. अनुरागची विकेट आपण पाहिलं तर फार महत्वाची होती आणि तिथे आपण पाहिलं तर फलंदाज देखील आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते आपण पाहतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर रुपेश शिंदे आपण पाहिलं तर आता बॅटिंगसाठी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एका बाजूला यश मोरे आपण पाहिलं तर बॅटिंग करतात. 38वा धावफलक होता, 4 विकेट गमावल्यात. षटक क्रमांक 6.
चांगला चेंडू ताळवारपणे खेळला, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवेल तोपर्यंत थोडंसं फंबल होते, एक सिंगल येते, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जाते. धावफलक आकडे बदलतात, स्कोर कार्ड ती द ग्रेट लिचन क्रिकेटर अनिल माळी यांचं शुभागमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्या दिवशी देखील ते पाहिलं तर उपस्थित होते, आज देखील आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. अनिल माळी सर इन ॲक्शन आज मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 39 धावा धावफलक होत आहेत, 4 विकेट गमावल्यात. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय, झेल अलिस्टरनं मात्र सोडला गेलाय. किशोर भाऊ साखरे संघाचे संघमालक होते. झेल मिडॉपच्या क्षेत्ररक्षकाचा होता, परंतु गोलंदाजाचा तिथे आपण पाहिलं तर प्रयत्न होता फॉलोथ्रूमध्ये झेल टिपण्याचा. प्रचंड धावत पळत गेला, प्रचंड चढावट सुरू होती, परंतु तिथे संघमालक किशोरभाऊ साखरेंनी स्वतःला सावरलं की असं व्हायला नको, दोघा तिसराने आता सगळं विसरा. परंतु जे घडायचं ते झालं आणि तेच इथे मैदान ती पाहायला मिळालं. 4 गडी बाद 41, 6व्या क्रमांकाचे षटक. शेवटचे 2 चेंडू करेल अलेस्टर, यश मोरे, रुपेश शिंदे. इथे देखील आपण पाहिलं तर बॅटची कडा आणि तिथे विकेट चोईल पतन, झेल टिपलाय. धीरज गच्चेनं फलंदाज क्रमांक होईल इथे मैदानावरती बाद. कुणाला घाबरत वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है. थँक्यू, धन्यवाद. डीचे षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर 5व्या क्रमांकाचा संपलंय, 6वं सुरू आहे. 1 चेंडू आपण पाहिलं तर बाकी आहे. 5 गडी बाद 41 धावा धावफलक होत आहेत. शेवटचा चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकला जाईल. हा फलंदाजाचं नाव कळवा. न्यू बॅटर रानोडेवाडा स्पोर्ट्स क्लब, पिंटू हरळे. इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आपण पाहतो मैदान ते दाखल होत आहेत. शेवटचा 1 चेंडू देखील आपण या षटकातील पाहणार आहोत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर इथे मात्र सुरू आहे. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळला. टीप विकेटला चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पळून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक संपेल 6व्या क्रमांकाचं. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 42 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. 42 रन, लॉस ऑफ 5 विकेट. Jazz in the mix. सगळ्या खेळाडूंना विनंती आणि प्रत्येक टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपल्या सगळ्या खेळाडूंना सांगा की आपण थोडंसं वॉर्मअप करा, बॉडी रिलीज करा, जेणेकरून थंडीचे दिवस आपण पाहिले तर सुरू आहेत, हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. इंजुरीचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. काल देखील आपण पाहिलं पहिल्या मॅचमध्ये देखील सामना थोडासा थांबला होता. दुसऱ्या मॅचमध्ये आज देखील सकाळच्या सत्रात पहिल्या मॅचमध्ये 30 दृश्य आपल्याला समोर येताना पाहायला मिळतात. त्यामुळे विनंती असेल, टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे देखील आपण पाहिलं तर रेफर केलाय. थर्ड अंपायर काय निर्णय कळवतील ते देखील आपण पाहिलं. डिसिजन पेंडिंग होत आहे आणि इथे आपण पाहिलं तर टीव्ही अंपायर सागर भोज सर आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. डिसिजन पेंडिंग वरती देखील आपण पाहतोय. आज जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तो देखील आपण पाहिलं तर सगळीकडे संपन्न होताना पाहायला मिळतो आणि त्यावेळेस आपण पाहिलं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा देखील 16 जानेवारी आपण पाहिलं तर नक्कीच पाहायला मिळते आणि नक्कीच त्यांना देखील आपण पाहिलं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त प्रथमतः त्रिवार मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन. आज 16 जानेवारी देखील आपण पाहिलं तर संपन्न होते. उद्या 17 जानेवारी अर्थातच या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम समारोपाचा दिवस देखील आपण पाहणार आहोत.
पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आपण पाहतोय. दुसऱ्या पर्वात 16 संघ आपण पाहिले तर सहभागी होतात. 16 टीम इथे आपल्याला पार्टिसिपेट होताना पाहायला मिळतात. प्रत्येक दिवशी 4 संघ नवनवीन आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. प्रत्येक टीम आपण पाहिलं तर इंडियन प्रीमियर लीग IPL प्रमाणे ऑक्शन पद्धतीतून आपण खेळाडूंना मात्र टीम मध्ये दिलेलं आहे. टेक्नॉलॉजी आधारित तिसरे पंच कळतात. फलंदाज नॉट आउट, रिव्ह अनसक्सेसफुल होईल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा एक रिव्ह मात्र गमावला जाईल. लेग बायच्या रूपाने एक धाव होईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. षटक क्रमांक देखील धीरज गच्चे इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूतील लेग बायच्या रूपाने एक धाव येते. धावफलक 5 गडी बाद 43. षटक क्रमांक देखील 7व्या क्रमांकाचा आपण पाहतो इथे सुरू आहे. इथे चांगला चेंडू होता. टप्पापर्यंत थोडंसं उसळताना पाहायला मिळते. फलंदाजाच्या शरीरावरती आदळतोय तोपर्यंत एक सिंगल येते. पुन्हा लेग बायच्या रूपाने एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 5 गडी बाद 44 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 7 आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांचा आणि 8 ओव्हरचा सामना देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळते. पहिली इनिंग आणि पहिला डाव देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 44 धावा बनवल्या गेल्यात. 5 विकेट गमावल्या गेल्यात. षटक क्रमांक 7 ते देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. धीरज गच्चे इथे देखील आपण पाहिलं तर प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू होता. वेग 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 गतीचा इथे आपण पाहिलं तर वापर केला जातोय. प्रचंड वेगवान गोलंदाज आहे. तेज तरार गोलंदाजी करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आपण सातत्याने पाहिले. विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेट घेणं त्याच्या रक्तात आहे. जिंकणं त्याच्या रक्तात आहे. हारणं तर ती आपल्याला जंगलात पाहायला मिळतात. यावेळचा चेंडूता पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. प्रचंड जिद्दीने तो खेळतो आणि तो एकदा का जिद्दीने पेटून उठला ना की प्रतिस्पर्धींना नेस्तनभूत करतो आणि तेच प्रयत्न इथे धीरज गच्चेचे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतात. परंतु रानोडेवाडा स्पोर्ट्स क्लब संघाला इथे आक्रमकता दाखवावी लागेल. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे. मोठमोठे फटके इथे मात्र खेळावे लागतील. चौकार षटकार ठोकावे लागतील. षटकार चौकारांची बरसात करावी लागेल. षटकार चौकारांची बोछार करावी लागेल. अखूट टप्प्याचा चेंडू होता. फटका खेळलाय. प्रयत्न चांगला होता. प्रयत्न चांगला होता. एफर्ट्स कमालीचे आपण पाहतोय. झेल सुटलाय. कॅच ड्रॉप होते. परंतु तब्बल 3 धावा त्यानं आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात. 46 धावा धावफलक होतात. 5 विकेट गमावल्यात. 7वं षटक सुरू आहे. पलीकडे जे खेळाडू प्रॅक्टिस करतात त्यांना विनंती आहे प्रॅक्टिस थांबवा. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपेल 7व्या क्रमांकाचं. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 47 धावा 47 रन. थँक्यू. धन्यवाद. डीजे MS+ साऊंडचा आभार. DJ सूरज सुमधुर संगीत सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिले तर त्यांच्याकडनं ऐकायला मिळते. पलीकडे नेटमध्ये जे प्रॅक्टिस करतात त्या सगळ्या खेळाडूंना विनंती आहे. मैदान मालकांच्या वतीनं आग्रहाची आणि नम्रतेची विनंती आहे की आपण प्रॅक्टिस थांबवा. पलीकडची नेट ही लेदर बॉल क्रिकेट खेळण्यासाठी जे अकॅडमीला खेळाडू येतात लहान लहान त्यांच्यासाठी आपण ठेवलेलं आहे. त्यामुळे आग्रहाची नम्रतेची विनंती आहे. यावेळचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षण जबरदस्त आहे. स्वर्गीय कैलासवासी अंकुशभाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन भोसरी. मैदान मालक समीर भाऊ तापकीर यांना विनंती केला तर आपण उपस्थित झालात. आपलं स्वागत आहे. आपण संपर्क करा. 48 धावा धावफलक होत्या. शेवटचे षटक आपण पाहिलं तर सुरुवात स्लॉगवर टेतोर आपण पाहतोय. अलेस्टर फर्नांडिस प्रभावित केलं खरं तर आज या भोसरी टीमच्या गोलंदाजांनी. डेड बॉल कळतात. मृत चेंडू आपण पाहिलं तर पंच कळतात. सुरुवातीला आमिर शेखला आपण पाहिलं. गोपाल मंडलला आपण पाहिलं. दीपक चांदकरला आपण पाहिलं. धीरज गच्चेला आपण पाहिलं. अलेस्टर फर्नांडिसला आपण पाहिलं. प्रत्येक गोलंदाजाचं नाव घेतलंय ना त्या नावाला साजेचा खेळ या प्रत्येकाने आज या मैदानात करून दाखवलाय. 48 5 गडी बाद.
यावेळचा चेंडू होता विकेट कीपरकडे आणि तिथे धीरज गच्चे सुट्टी नाही, विकेट येईल, फलंदाज बाद. डरने वालों को मैं और डराऊं, कौन भाईगा मैं तो डंका बजाऊं. डरने वालों को मैं और डराऊं, कौन भाईगा मैं तो डंका बजाऊं. डरने वालों को मैं और डराऊं, कौन भाईगा मैं तो डंका बजाऊं. अरे उनके इशारे पे जान लुटाऊं, अपन को भाई का सिक्का चलाऊं. धन्यवाद. MS+ साऊंडचा आभारी आहोत. पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा, प्लेइंग 11 जमा करा. एक इनिंग डाव संपल्यानंतर आपण लगेचच पुढील मॅचचा टॉस करणार आहे, त्यामुळे पुढील टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस करण्यासाठी संपर्क करा, आपली प्लेइंग 11 जमा करा. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लब भोसरी आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय कैलासवासी पैलवान ऋषिकेश दादा किसनराव अरगुडे स्पोर्ट्स क्लब पिंपरी. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. इथे चांगला चेंडू होता, फटका मात्र केला आहे. रनआउटची संधी होती, परंतु एक सिंगल येईल, एक चोरटी धाव येते. दुसऱ्या धावेला प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या जातात. पिंटू हरेल आपण पाहिलं तर प्रचंड मोठे चित्त्या सटके धावताना या विकेट होती पाहायला मिळतात. अविनाश बापू लांडे इन ऍक्शन बॅटिंगसाठी आपण पाहतोय. जुने जाणते खेळाडू आहे, अनुभव फार मोठा आहे, प्रचंड मोठं क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आपण पाहतोय. PCTC चे कमिटी मेंबर आहेत आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करत सातत्याने क्रिकेट खेळले. क्रिकेट अविनाश बापूंच्या रक्तात आहे. 40+ क्रिकेट खेळतात, PCTC चं क्रिकेट खेळतात. आज पुन्हा एकदा इन ऍक्शन आपण पाहत आहे अविनाश बापू लांडे. यावेळचा चेंडू होता, फटका मात्र केला. टीप विकेटला चेंडू येईल, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि टेक्नॉलचा वापर. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर इथे निर्णय पाठवलेला आहे. थर्ड अंपायर काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहणार आहोत. डिसिजन पेंडिंग वरती टेक्नॉलचा वापर केला जातोय. यानंतर दीपक भाऊ आवटी यांच्या मालकीचा संघ रायझिंग स्टार भोसरी, तर दुसऱ्या बाजूला पैलवान राष्ट्रीय खेळाडू विशालांना किसनराव अरगुडे यांच्या मालकीची टीम इथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, प्लेइंग 11 जमा करा आणि टॉस करण्यासाठी आपण संपर्क करा. शकीलबाई शेख आणि वासुदेवबा लांडगे या दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. आपण आवर्जून उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. दाखलधनी छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन आहे, त्या निमित्तानं देखील त्यांना त्रिवार अभिवादन. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर आज 4था दिवस तो देखील मात्र संपन्न होते. नॉट आउट टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळवत आहेत. नॉट आउट, फलंदाज नाबाद आहे, फलंदाज इथे मात्र सुरक्षित आहे. हॅलो पंच, 1 मिनिट मॅच थांबवा. आता जेव्हा काय आपल्या खेळ तोपर्यंत एक सिंगल येईल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 53 धावा धावपल होत आहेत, 6 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. शेवटचा एक चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे बाकी आहे. 8 षटकांचा सामना आपण पाहतोय, 8 ओव्हरची मॅच आहे. चला पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन दत्तात्रय लिंबुडे
आणि कॅप्टन अमित तांबे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस साठी यानंतरच्या मॅचचा आपण नाणेफेकीचा कौल करतोय. यावेळीचा चेंडू होता एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू हवेत डीप विकेटला अडवलाय, फेकी केली जाईल तोपर्यंत धावा देखील पळून पूर्ण केल्या जातात. रनआउटची संधी आणि शेवटच्या चेंडूवरती येईल विकेट, रनआउट, फलंदाज धावबाद. डीजे राजेश इंडो एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. 48 चेंडूमध्ये बनवल्यात 55 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले. 48 चेंडू 56 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. स्वर्गीय कैलासवासी अंकुश भाऊ लांडगे प्रतिष्ठान, स्पोर्ट फाउंडेशन भोसरी या टीमला मात्र बनवायच्यात. 48 चेंडू 56 धावा. चला विनंती आहे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचा कौल आपण इथे संपन्न करतोय. आदरणीय शकीलबाई शेख आणि वासुदेवभाऊ लांडगे या दोन्ही मांड्यांना विनंती करेल की आपण या आपले शुभास्ते आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल आपण इथे संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टन, चला कॅप्टन अमित तांबे आणि कॅप्टन दत्ता लिमगुडे मान्यवरांना विनंती, आपण या अतिथी मान्यवरांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. बोथ ऑफ कॅप्टन शेक हँड. मैत्रीपूर्ण लढती आपण संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टन सुरुवातीला आपण काही स्पर्धेचे नियम सांगतोय. 8 ओव्हरची मॅच आहे. 4 गोलंदाजांचा कमीत कमी वापर करायचा आहे. प्रत्येक गोलंदाजाला 2-2 षटके टाकता येतील. 2 ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि त्यानंतर एक बॅटिंग पॉवर प्ले. जर तुम्ही घेतला तर ठीक, नाही तर 7व्या षटकात तो कंपल्सरी आहे. मॅच कंपल्सरी चेसिंग आहे. प्रत्येक टीमला आपण 2 रिव्ह्यू दिलेला आहेत, 2 आपण DRS दिलेले आहेत. त्याचबरोबर अल्ट्राची सुविधा नसल्यामुळे आपण कॉट बँडसाठी रिव्ह्यू देणार नाही. 1 ते 42 क्रमांकाचे सगळे नियम आपण ठेवलेले आहेत. लेग बिफोर विकेट हा देखील नियम आपण ठेवलेला आहे. जर तुम्ही पहिली मॅच जिंकले तर 2 चेंजेस टीम मध्ये कंपल्सरी आहे. जर पहिली मॅच पराभूत झाले तर 4 चेंजेस खेळून तुम्हाला खेळावं लागेल. लीग पद्धतीने मॅच सुरू आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 12 मॅन कंपल्सरी आहे आपला कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्याचबरोबर 8 ओव्हरच्या मॅचला आपण 40 मिनिटांचा कालावधी दिलाय. 35 मिनिटात 7 षटके टाकणं कंपल्सरी आहे आणि जर ती पूर्ण झाली नाही तर आयोजक कमिटी 2 धावांची पेनल्टी तुम्हाला देणार आहे. ओके, तर आपण आता टॉस करतोय. कॉल कोण करते? ओके, दत्ता लिमगुडे कॉल करतात. बॅट आणि बॉल. बॅट कॉल, बॉल. टॉस या ठिकाणी आपण संपन्न केलाय. नाणेफेकीचा कौल देखील इथे आपण संपन्न केलेला आहे. मान्यवरांचं मनापासून आभार. तर अमित तांबे आपल्या समेत या ठिकाणी जॉईन होतील. अमित, काय सांगशील? प्रथमतः टॉस जिंकलाय, 8 ओव्हरची मॅच आहे. आम्ही पहिली बॉलिंग करू. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अमित खरं तर व्यवसाय गटात भरपूर क्रिकेट खेळला जातं, अनेक ठिकाणी प्रीमियर लीग खेळता, ह्याचा आयकॉन आयडॉल पाहायला मिळतं. परंतु पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगची संकल्पना कैलासभाऊ लांडगे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या स्पर्धेबद्दल काय सांगशील आणि प्रतिस्पर्धी टीमला किती धावांपर्यंत रोखशाल? स्पर्धेचं जे कैलास भाऊंनी नियोजन केलंय त्याबद्दल त्यांचे आभार. आणि हे ग्रास ग्राउंड त्यांनी आपल्या सर्व पिंपरी चिंचवडकरांसाठी जे उपलब्ध करून दिलंय त्यासाठी पण त्यांचे आभार. आणि हे ग्राउंड असं इथं खेळाडूंना जास्त इंजुरी होत नाही. जरी एखादा खेळाडू पळताना वगैरे पडला कुठे तरी ते इंजुरी होत नाही त्याची. आणि आम्ही समोरच्या टीमला 8 ओव्हरमध्ये 60 ते 65 रनांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. अमित, अजून एक प्रश्न करेल. तुमच्या टीमचे संघमालक विशालांना अरगडे सातत्यानं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये संघमालकी घेतात, परंतु आज यावर्षी तुझ्यावरती विश्वास दाखवलाय, त्याबद्दल काय सांगशील? संघमालकांबद्दल आणि त्यांच्या टीम बद्दल आज कोणकोणत्या खेळाडूंना घेऊन तो मैदानात उतरतोय? अण्णांबद्दल बोलायचं तर अण्णा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, एकदम बिंदास माणूस आहे
त्यामुळं त्यांचं काय आमच्यावर असं प्रेशर वगैरे नाही आहे टीमवर. ते पण खेळणारच आहेत आमच्यासोबत. आणि अण्णाचं प्रेशर कुणावरच नसतं. अण्णा एकदम बिनधास्त आहेत. आणि आमच्या टीममध्ये आज ऋतिक तारू, दिग्विजय घंटे, जयविजय तावरे, अंकित सुतार, सुचित राम, महेश ठोसर, अजून 7-8 प्लेयर सगळेच चांगले आहेत. आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. अमित दत्ता लिमगुडे आपल्या समेत टॉस पराभूत आहेत. प्रथमतः बॅटिंग करायची आणि रायझिंग स्टार भोसरी हा तुमचा जो स्थानिक संघ आहे, बऱ्यापैकी तुम्ही त्याच खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न टीम मध्ये केलाय. त्याबद्दल काय सांगाल आणि किती धावांचं टार्गेट द्याल, काय सांगाल? निश्चित टीम आमची सेमच आहे. PCMCला ज्या टीम घेऊन आम्ही खेळतोय त्यामध्ये 2-3 प्लेयर्स बाहेरचे घेतलेत. अजिंक्य असेल आणि पिसाळ आणि अमन अन्सारी असे 3 प्लेयर आम्ही आत्ताच्या मॅचला इनमध्येच घेणार आहे. बाकी आमची ओव्हरऑल टीम जर बघितलं PCMCचे आमचेच खेळाडू आम्ही खेळवणार आहे आणि आयकॉन कुठलाही घेतलेला नाही बाहेरचा. तर निश्चित आणि टॉस जिंकून माझा बॅटिंग करण्याचाच मानस होता. बाकी टीमचं तर फिल्डिंग करायचं होतं, पण माझ्यासाठी चांगलं झालं टॉस हारलो. पहिली बॅटिंग करायचाच माझा मानस होता आणि झालंय मनासारखं. बघू 70-75 रनाचं एक टार्गेट ठेवायचा प्रयत्न राहील, कारण की गोलंदाजी स्ट्रॉंग आहे माझ्या टीमची. सो त्यामुळे 70-75 रनापर्यंत निश्चित प्रयत्न राहील आणि तशी फलंदाजी आहे माझ्याकडे टीम. दत्ताभाऊ वाचून एक प्रश्न करेल की ग्रामीण भागात प्रीमियर लीग होत होत्या, पुणे जिल्ह्यात प्रीमियर लीग होत होत्या, परंतु पिंपरी चिंचवडमध्ये प्रीमियर लीग ही संकल्पना येणं खरं तर गरजेचं होतं फार लवकर. परंतु कैलास भाऊ लांडग्यांनी दुसरं पर्व आपण पाहिलं तर सुरू आहेत आणि गेली मागील वर्षापासून प्रीमियर लीग ही स्पर्धा सुरू होते. तुम्ही देखील आपण पाहता की आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये अनेक प्रीमियर लीग होतात, गावातील तालुक्यातील खेळाडूंना संधी मिळते. परंतु पिंपरी चिंचवड शहरातील जे यंग टॅलेंट होते, नवोदित खेळाडूंना संधी मिळणं किंवा प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं होतं आणि तो प्लॅटफॉर्म कैलास भाऊंनी निर्माण करून दिलाय. त्याबद्दल काय सांगाल? आणि तुमच्या टीमचे संघमालक दीपक भाऊ औटी ज्यांनी जो तुमच्यावरती विश्वास दाखवलाय त्याबद्दल काय सांगाल? निश्चित 1-2 वर्षापूर्वी पर्यंत मी या ठिकाणी खेळत नव्हतो, बाहेरच्या स्पर्धा निश्चित खेळत होतो आणि ग्रामीण भागामध्ये गाववाईज स्पर्धांमध्ये किंवा तालुकावाईज स्पर्धांमध्ये संधी जास्त निर्माण होते. शहरामध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला संधी मिळत नाही, 2-3 प्लेयर खेळतात आणि त्याचा आयकॉन होऊन जातात. आता अजून 2 वर्षानंतर तुम्ही बघा, हे जेवढे फ्लेक्सवरती फोटो लागायचे आयकॉनचे ना, तेवढेच फोटो दुसऱ्या साईडने लागतील. निश्चित तेवढेच आयकॉन तयार होतील आणि त्यांच्यापेक्षा चांगले होतील. जे आधीचे आयकॉन होते ते खेळायचे, बाहेर जाऊन खेळायचे, ते लगेच आयकॉन होतात. पण आता अशी परिस्थिती की आयकॉनपेक्षा, आता कालच पहिल्या दिवशी मी बघितलं एक गुप्ता म्हणून एक मुलगा होता, बघितलं त्याची शरीरयष्टीकरण आम्हाला सारखी होती, बॅटिंग बॉलिंग दोन्ही पण करत होता. निश्चित एक इंडिया ऑल ओपनच्या सारखा आयकॉन सारखाच तो खेळत होता. त्या प्रकारचे भरपूर यंग टॅलेंट आहे आणि कैलास भाऊने संकल्पना मांडून बऱ्याच नवीन मुलांना याच्यामुळे संधी निर्माण झाली. बरेच चेहरे माहीत नव्हते, पण आता तुम्ही बघितलं तर शहरातले सुद्धा बरेच माहीत झालं ग्रामीण भागात सुद्धा की बाबा हे प्लेयर चांगले आहेत, ते प्लेयर चांगले आहेत आणि भरपूर यंग टॅलेंट आहे. PCMCच्या माध्यमातून निश्चित नवीन नवीन मुलांना संधी मिळते आणि भरपूर आयकॉन तयार होतील, नक्कीच होतील. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. दत्ताभाऊ तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच होते सुरू, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दुसरा डाव सुरू झालाय. ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून सेकंड इनिंगचं समालोचन. ओ टू कॉम बॉक्स. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होतं. विपिन अर्थात बंटी लांडगे आपण पाहिलं तर इथे गोलंदाजच्या मार्कवरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 1 आपण पाहतोय. अचित गायकवाड आणि शुभम ही जोडी आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानात उतरते. सलामीला आघाडीला आपण पाहतोय. चांगला फटका होता, कॅप शोधलाय, 2 शतरक्षकांची दीर्घलंडात, हसते हसते कट जाय रस्ते, चेंडू मात्र जाईल सीमा पार, चौकार. अचित गायकवाड आणि शुभम ही जोडी आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानात उतरते. सलामीला आघाडीला आपण पाहतोय. चांगला फटका होता, पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो. 3 चेंडू आणि 6 धावा. इथे आपण पाहिलं तर धावपल कोत आहेत. वन्स अगेन चेंडू मात्र चाल सीमा पार, एक मोठा प्रहार, धावा मिळतील 4.
पहिलं षटक आणि 4 चेंडूवरती 10 धावा धावफलक होत आहेत. जबरदस्त बॅटिंग अचित गायकवाड. चांगला चेंडू होता, स्टेअर केलाय, सन्मान दिलाय, डिफेन्स केलाय. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आपण पाहिलं तर विपिन अर्थात बंटी लांडगे यांच्या गोलंदाजी समोर तो खेळताना पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूवरती सन्मान देतोय, खराब चेंडूवरती कर्पूर समाचार देखील तो इथे घेताना पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे अचित गायकवाड आपण पाहिलं तर तिथे थोडासा चेंडू समजू शकत नाही. षटक क्रमांक संपेल. पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक होती. सर्वांनी पाहिलेलं आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग आपण पाहतोय. दुसरं पर्व संपन्न होते. आजचा 4था दिवस आहे. मॅच क्रमांक 1 दुसरा डाव देखील आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते होताना पाहायला मिळते. 10 धावा धावफलक होत आहेत. पहिलं षटक संपले. पिंटो हरेल फुल टॉस, त्यावरती जबरदस्त फुल टॉल वसूल. चेंडू मात्र जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा. Jazz in the mix. जबरदस्त आपण पाहिलं तर फटका मैदान ती पाहायला मिळतो. डिसिजन पेंडिंग वरती आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. चेंडू भूमिकेत आहे. पहिल्या षटकात चांगला धावा आला आणि षटक क्रमांक 2 मध्ये देखील प्रचंड मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न तो देखील आपण इथे मात्र पाहतोय. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळतात. नो बॉल तो मात्र इथे येतोय. षटकार देखील आपण पाहिलं तर येतोय. धावफलक करतो आणि स्कोर कार्ड होते. आकडे देखील इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 17 धावा त्या मात्र धावफलक होत आहे. फ्री हिट बॉल तो देखील आपण इथे पाहणार आहोत. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे आमिर शेख आपल्या समोर त्या ठिकाणी सोडले जातील. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर थोडेसे दुखापतग्रस्त होताना पाहायला मिळाले. विघ्नार्था अँब्युलन्सचे सर्वेसर्वा उमेश भाऊ मसाळ यांना विनंती करेल की आपण या. सुधीर भाऊ थिटे यांना विनंती आपण या. किरण भाऊंना विनंती करेल आपण. या सगळ्या लोकांकडून लाभलं याच्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि जेणेकरून मी आता परत ग्राउंडवर लगेच आलेलो आहे. ॲम्ब्युलन्स म्हणा, कैलास भाऊ म्हणा, राजमुद्रा ग्रुपचे सगळे काही जे सहकारी असतील त्यांनी मला लगेच. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात विजयाचं समीकरण देखील इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळते. त्या गाडीची आवाज सोडून दिली तर त्याला तुम्ही स्वतः जबाबदार राहणार. आयोजक कमिटी त्याची जबाबदारी घेणार नाही. ही सगळ्या खेळाडूंना आणि क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना विनंती आहे. इथे आपण पाहिलं तर धावा येतील. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर संपेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलक होती. तर विजयाचं समीकरण आपण पाहतोय संपलं. MS+ साऊंडच्या माध्यमातून आज सकाळच्या सत्रामध्ये सुमधुर संगीत आपण ऐकतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा, शेवटचे 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 23 धावा. 23 रन टू विन 30 बॉल. 30 चेंडू आणि 23 धावा देखील आपण पाहिलं तर बनवायच्या. तर गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी देखील आपण पाहतो इथे मैदान ती पाहायला मिळतो. यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवलाच आहे. तोपर्यंत धावफलक होत आणि स्कोर कार्डवरती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर एक सिंगल येईल. 4थ्या क्रमांकाचे षटक आपण पाहतो. यानंतर एक छोटासा ड्रिंक ब्रेक तो देखील आपण पाहिलं तर होणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमच्या अतिरिक्त खेळाडू आपण पाणी घेऊन तयार राहा. 29 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. धावफलक बिन बाद 34 धावा 34 रन. 29 चेंडू आणि 22 धावांची गरज. गोलंदाज नायक चव्हाण.
इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर पिचिंग होते, सेकंड लाईनच्या बाहेर जातोय, पंच कळतात खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर, आउटसाइड द ऑफ स्टंप एक वाईट बॉल, एक अतिरिक्त अवांतर धावेल आणि स्कोर कार्ड होती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतील. 35 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 4 ओरपी चेंडू होता, बॅटचा अंदरुनी किनारा एज घेत नाही आणि विकेट गोल पतन अचित गायकवाड बाद. अनिल गवळे आणि कृष्णा सरडे. अनिलजी गवळे आणि कृष्णाजी सरडे याही मान्यवरांचं शुभागमन होते. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. विकेट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते अनुराग मोहिते इथे अचित गायकवाडचं एक सुंदर सेल टिपतोय आणि बॅटचं टॉपेज घेऊन अचित गायकवाड इथे आपल्याला परतताना पाहायला मिळते. न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर धीरज गच्चे तो मात्र बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. एक विकेट गमावली गेली. 35 धावा धावपल होत आहेत. 4थ्या क्रमांकाचं षटक इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. शुभम महागडेच्या सोबतीला धीरज गच्चे आता बॅटिंग करताना पाहायला मिळतील. 28 चेंडू आणि बनवायच्या 21 धावा. इथे आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं राहुल भाऊ शिंदे, मंगेश भाऊ जगताप, मारुती भाऊ, माऊली भाऊ हे सगळे मान्यवर उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व संपन्न होते. आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत आहे. आपण हे सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथे आपण पाहिलं तर चेंडू देखील मात्र खेळला जाईल. एक सिंगल मैदान तेथे धावफलक पुढे जातोय. एक गडी बाद 37 धावा. शेवटचे 2 चेंडू या षटकातील मात्र बाकी आहेत. 26 चेंडू 19. समीकरण बदलते. यानंतर ड्रिंक ब्रेक होईल. खेळाडूंसाठी पाणी तयार ठेवा. फटका मात्र खेळलाय. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक एक गडी बाद 38. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र पाहायला मिळतोय. विकेट येईल आणि फलंदाज आपण पाहिलं तर बाद होईल. धक्का क्रमांक 2 षटक क्रमांक 4 संपेल. ड्रिंक ब्रेक आपण घेतोय त्यामुळे खेळाडूंना पाणी घेऊन आपण मैदानात जा. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर इथे संपलेला आहे. दुसरा डाव सुरू आहे. 4 षटकं संपतात. 2 गडी बाद 38 धावा धावफलक होत आहेत. शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा त्या मात्र बनवायच्यात. धीरज गच्चेच्या सोबतीला आता न्यू बॅटर नवीन फलंदाज तो देखील आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. 2 गडी बाद 38. 4 षटकं देखील आपण पाहिले तर संपली गेली. षटक क्रमांक 5 इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि बनवायच्यात 18 धावा.
पाचवं षटक देखील आता सुरू होताना पाहायला मिळतो. 24 चेंडू आणि 18 धावांची गरज आपण पाहतो. विजयासाठी गोलंदाज सचिन दुधाडे, समोर आपण पाहतो धीरज गच्चे, स्वप्नील ढेरे ही जोडी देखील आपण बॅटिंग करताना पाहतोय. स्वप्नील ढेरे यांच्याकडे देखील फार मोठा अनुभव आहे, खूप चांगलं क्रिकेट सातत्याने खेळलेलं आहे, एक्सपिरियन्स फार मोठा आहे. धीरज गच्चेसाठी चेंडूचा स्टेअर केला, डिफेन्स करण्याचा प्रयत्न, एक डॉट बॉल येईल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो मैदानावरती. चेंडू भरपूर आहेत, धावा कमी बनवायच्यात, परंतु एकेरी दुहेरी धावांचा प्रयत्न जो केला जातोय आणि त्यामध्ये जे काही डॉट बॉल होत आहेत ते इथे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती प्रेशर निर्माण करताना पाहायला मिळतील. एखादा मोठा फटका आला तर तिथे आपण पाहिलं तर प्रेशर रिलीज होईल. एखाद दोन डॉट बॉल आले, एखादी विकेट आली तर चुरस होईल. इथे मात्र फटका केलाय धीरज गच्चेच्या बॅटमधून, मोठा प्रहार, चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या जवळ, परंतु काय निर्णय होतोय पंचांचा ते देखील आपण पाहणार आहोत. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल का की ऑनफिल्ड निर्णय कळवला जाईल. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय, टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. टीव्ही अंपायर सागर बोथसर डिसिजन पेंडिंग वरती आहे. सुप्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट वासुदेव शेठ लांडगे आपण उपस्थित आहात, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पोपटरावजी दिघे द ग्रेट लेजंड क्रिकेटर 40+ चे खेळाडू आपलं मनापासून स्वागत आहे. चेंडू अडवलाय, सेफ आहे, चेंडू अडवला गेलाय, जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नजराना तो देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं फील आज ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह न पुन्हा एकदा दाखवले. चांगला चेंडू होता, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता धीरज गच्चेचा, तोपर्यंत एक सिंगल, दुसऱ्या धावेला मात्र नकार कळवलाय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 2 गडी बाद 41. पाचवं षटक सुरू आहे. 8 ओव्हरची मॅच, 8 षटकांचा सामना तो देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय अंकुश लांडगे यांच्या स्मरणार्थ क्रिकेटची स्पर्धा. यावेळचा चेंडूता स्वप्नील ढेरे यांच्यासाठी, तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीनं वाईट प्लस एक सिंगल, अतिरिक्त 2 धावा, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकोती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतील. एक एक चेंडू, एक एक धाव ते देखील आपण पाहिलं तर फार गरजेचं आहे. मोठमोठे फटके देखील आपण पाहिलं तर थोडेसे दुर्मिळ झालेत, कारण का धावा कमी बनवायच्या आहेत, त्यामुळे बॅटर एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळत आहेत. हळुवारपणे खेळला, चेंडू स्टेअर केला धीरज गच्चेनं. धीरजला माहिती आहे मोठ्या फटक्यांची गरज नाही, सिंगल डबल जरी घेतले तरी सामना संघाच्या विजयाच्या दिशेनं घेऊन तो मात्र जाताना पाहायला मिळेल. परंतु इथे आता विजयाचं समीकरण 20 चेंडू आणि बनवायच्यात 12 धावा. स्वप्नील ढेरे एक आक्रमक फलंदाज आहेत, मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, चौकार षटकार देखील खेळत असतात, चांगली बॅटिंग करत असतात आणि गेली कित्येक वर्षे टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करताना या क्रिकेटपटूला आपण पाहतोय. स्वप्नील ढेरे बॅटिंगसाठी मैदानावरती सज्ज आहे. मंगलमूर्ती स्पोर्ट्स आणि सद्गुरुनगरच्या आलेल्या सर्व खेळाडूंचं मनापासून स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रिव्हरचा प्रयत्न होता, स्विचिटचा प्रयत्न होता आणि तिथे अपील जोरदार आहे आणि तिथे पंचांचं बोट आकाशाकडे, विकेट चोल पतन, फलंदाज आउट, फलंदाज बाद. जीत ही लपंडावरे चित्त राहू दे मनी सुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा हो रे विधाता नवा जन्म घे विजेता हो रे तुला रे यशाची दिशा सुधारून दे साऱ्या चिंता हो रे विधाता नवा जन्म घे विजेता. पाचवं षटक आपण पाहिलं तर इथे सुरू आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला, टीव्ही अंपायर निर्णय पाठवलेला आहे. तिसरे पंच काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहतोय. तिसऱ्या पंचाचा निर्णय होतोय फलंदाज आउट, फलंदाज बाद. लेग पिपर विकेटचा शिकार आपण पाहिलं तर ठरतील स्वप्नील ढेरे. रिव्हरचा प्रयत्न होता, स्विचिटचा प्रयत्न आणि तिथे आपले विकेट कमवताना पाहायला मिळतात. न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी इथे आता मैदानात दाखल होताना पाहायला मिळतात.
स्वप्नील पिसाळ आता बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर येत आहेत. स्वर्गीय कैलासवासी ॲडव्होकेट अंकुश बॉल आणगे स्पोर्ट फाउंडेशन भोसरी हा संघ आपण पाहतोय. अजित गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहतो. तर एका बाजूला एक मिनिट थांबा. बोल. नमस्कार. आज पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचे आयोजक कैलास भाऊ लांडगे यांच्या माध्यमातून होत आहे. तरी खूप मी आता लाईव्ह मॅच बघत असताना मला खूप आनंद झाला आणि आमचा जुना प्लेअर दीपक मामू लाईव्ह मॅच बघत असताना 2 ओव्हरमध्ये 6 रन देऊन त्यांनी खरंच ह्या वयात पण आज आम्ही 30-35 वर्ष झाले एकत्र खेळत होतो आणि आज ह्या वयात सुद्धा त्यांनी आज एवढी चांगली गोलंदाजी केली. आज एक आदर्श घडवला की मी क्रिकेट खेळायला कुठलं वय नसतं किंवा काय नसतं, जिद्द पाहिजे आणि त्याला कैलास भाऊ लांडगे आणि राजमुद्रा क्रिकेट क्लब आणि लांडगे 11 तर्फे त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच आपण दीपक मामू चांदकर यांची जबरदस्त गोलंदाजी पाहिलेला आहे. हा टेक्नॉलॉजीचा वापर सुरू आहे. 3रे पंच डिसिजन पेंडिंग होत आहे. जसं टीव्ही अंपायरकडे निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. टीव्ही अंपायर सागर बोध सर आज फार बिझी आहेत. नॉट आउट तिथे आपण पाहिलं तर 3ऱ्या पंचांचा निर्णय होतोय. फलंदाज सुरक्षित आहेत, फलंदाज नॉट आउट. शिवशंभो क्रिकेट क्लबचे सगळे खेळाडू आले त्याबद्दल सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती पाहू शकाल. विचाराचं समीकरण इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळते. धावपल कोट आणि स्कोर कार्ड आकडे देखील आपण पाहिले तर बदलत आहेत. सचिन दुधाडेनं कमबॅक केले, पुनरागमन केले, वापसी तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळते. 18 चेंडू आणि बनवायच्या आत 11 धावा. लेग कीपर विकेट चेक केलाय, रनआउट चेक करायचंय. ओके, लेग कीपर विकेट सेफ आहे बॅटर, रनआउट चेक केलं जाईल. नॉट आउट आहे, फलंदाज सुरक्षित आहे. दोन्ही बाजूला त्याला चिवंदन आहेत. आजचा दिवस त्याचा असावा. प्रत्येकाचा दिवस असतो. कुणी गाजवलेला असतो, कुणी गाजवत असतो, कुणी गाजवणार असतो आणि आजचा दिवस तो गाजवेल का त्याला प्रचंड मोठी चिवंदन आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं आता रिव्ह्यू गमावलेला आहे. अनसक्सेसफुल झाला की तो पुन्हा मिळणार नाही, तो सक्सेसफुल झाला की पुन्हा मिळेल. 45 धावपल होत्या, 3 विकेट गमावल्या गेल्यात. बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा करतायत पंच कुणाल निकाळजे सर. 6व्या क्रमांकाचे षटक बॅटिंग पॉवर प्ले इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन भगत येत आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती. युनिक स्पोर्ट्स परांडा अल्ताफभाई मुल्ला यांच्या माध्यमातून अलीकडे आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड परिसरामध्ये सचिन भगत यांच्याकडे युनिक स्पोर्ट्सच्या बॅट आहेत. युनिक स्पोर्ट्सच्या माध्यमातून ज्या आकर्षक बॅट आपण पाहिलं तर सध्याच्या कंडिशनला, सध्याच्या घडीला क्रिकेटच्या पटलावरती जे वेगवेगळे ऍडिशन आपण पाहतोय अल्ताफभाई मुल्ला यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये. आणि त्याच बॅट आपल्या पिंपरी चिंचवड शहरात सचिन भगत यांच्याकडे ते अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. ज्या खेळाडूंना युनिक स्पोर्ट्सच्या बॅट हव्या असतील त्यांनी सचिन भगत यांच्याकडे संपर्क करा. युनिक स्पोर्ट्सच्या बॅट तुम्हाला त्यांच्याकडे नक्कीच मिळतील आणि त्या देखील त्यांच्या माध्यमातून तुम्हाला दिल्या जातील. सचिन भगत यांचं कौतुक आहे. फुल टॉस चेंडू होता तो देखील मात्र खेळला. मिडॉनला क्षेत्ररक्षक चेंडू अडवलाय तोपर्यंत एक शिल्लक आहे. 16 चेंडू 10 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होते. जरी धावा कमी बनवल्या परंतु स्वर्गीय कैलासवासी अंकुश बॉल लांडगे स्पोर्ट फाउंडेशन टीम इथे आपण पाहिलं तर थोडीशी बॅकफूट होती आली. काही विकेट गमावल्यात. या फटक्यांची गरज जबरदस्त. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. संघ मालकांच्या बॅटमधून किशोर भाऊ खेळतील खणखणीत दणदणीत चौकार. बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला. थँक्यू. सरावाचं सातत्य या खेळाडूकडे आहे. क्रिकेट खेळणं इतकं सोपं नाही. सरावाचं सातत्य जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही किशोर साखरे यांच्यासारखी फलंदाजी करू शकता. आणि पहिल्या चेंडूवरती आल्या विकेट जात असताना चौकार खेळणं, एवढी मोठी रिस्क घेणं इथे आपण पाहिलं तर संघाला न परवडणार होतं, परंतु तिथे आपण पाहिलं तर चौकार ठोकलाय. जबरदस्त बॅटिंग.
50 धावा धोपलकोती. समीकरण बदलते. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे 15 आणि बनवायच्या 6 धावा. यावेळचा चेंडू होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अंपायर रिव्ह्यू घेतलाय. टेक्नॉलॉजीचा वापर केला. तिसऱ्या पंचांकडे अंपायर रिव्ह्यू अंपायरने घेतलेला रिव्ह्यू तो इथे आपण पाहिलं तर आता पाहायला मिळतोय. पंचांनी टेक्नॉलॉजीचा वापर केला. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. मुख्य पंच आपण पाहिलं तर कुणाल निकाजे सर आहेत आणि त्यांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू असेल. एक डॉट बॉल येतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण पाहतोय. निर्धाव चेंडू तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 14 चेंडू 6 धावा. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहिलं तर मैदानावरती बॅटची कडा घेत विकेट येईल. फलंदाजाला देखील आपण पाहिलं तर परतावं लागेल. किशोर साखरे संघ मालक इथे मात्र बाद. विजयाचं समीकरण आपण पाहिलं तर बदलताना पाहायला मिळतं. म्हणजे सुरुवातीला अचित गायकवाड बाद झाल्यानंतर धीरज गच्छे बाद झाल्यानंतर त्याचबरोबर शुभम महागडे हे खेळाडू आपण पाहिलं तर बाद झाल्यानंतर संघ आपण अडचणीत आलाय. 13 चेंडू 6. एक चेंडू बाकी. पहिला चेंडूवरती 1 रन आला. त्यानंतर विकेट आली. त्यानंतर एक चौकार आला. त्यानंतर एक डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट. ठीक आहे चालन काय हरकत. स्कोरर हा एका जागी असलं की बरोबर होतं. बारा चेंडू आणि 6 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी. विजयाचं समीकरण आपण पाहिलं तर बदललं गेले. 6 षटकांचा खेळ संपलाय. 5 गडी बाद 50. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि 6 धावांची गरज ऋषिकेश आणि स्वप्नील या जोडीला आपण पाहतोय. सचिनने जबरदस्त गोलंदाजी केली. 1 षटक टाकलं. 5 धावा खर्च करत 2 विकेट सचिन भगतने आपल्या संघाला मिळवून दिलात. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. महत्वपूर्ण मॅच आजच्या दिवसातील पहिला सामना. यानंतरच्या दोन्ही टीम आपण रेडी राहा. ही मॅच संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण करणारा संघ तो देखील मैदानात दाखल होताना पाहायला मिळणार आहे. यावेळीचा चेंडूचा फटका चांगला आहे. गॅप मोठा. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल परंतु चेंडू मात्र चाल टिप लॉंग ऑफ सीमारेषा पार. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार. मॅन ऑफ द मॅच किताब आपण देतो. विनंती असलेल्या मान्यवरांना सुधीर भाऊ थिटे, किशोर भाऊ चव्हाण, उमेशची सरदार, उमेशची मसाळ, वासुदेवची लांडगे, अनिलची गवळी, राहुलजी शिंदे, मंगेची जगताप, मारुती भाऊ, माऊली भाऊ सगळ्यांना विनंती आपण सगळे या. सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब देऊन आपण इथे मात्र सन्मानित करतोय. दोन षटके टाकत 12 धावा खर्च करत 3 विकेट घेणारा गोलंदाज तो मात्र ठरेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर किताबाचा मानकरी अलेस्टर फर्नांडिस तो मात्र ठरेल मॅन ऑफ द मॅच. सामनावीर किताबाचा मानकरी. सगळ्या मान्यवरांना विनंती आपण सगळेच या. सुधीर भाऊ तिटे, किशोर भाऊ चव्हाण, उमेशची सरदार, उमेशची मसाळ, वासुदेवची लांडगे, अनिल भाऊ गवळी, राहुल भाऊ शिंदे, मंगेशची जगताप, मारुती भाऊ, माऊली भाऊ, विजयजी जाधव, गणेशरावजी भोसले या सगळ्या, पोपटरावची दिघे या सगळ्या मान्यवरांना विनंती करेल की आपण सगळे या. आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब देऊन सन्मानित करतोय.
पोपटरावजी दिघे आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभास्ते इथे आपण सामन्याचा किताब देतोय. अलेस्टर फर्नांडिस विनंती आपण झटपट्या मॅन ऑफ द मॅच किताबानं आपल्याला सन्मानित केला होती. वेल प्ले, खूप चांगली गोलंदाजी अलेस्टर कडनं आपण पाहिली, दीपक जानकर यांच्याकडनं पाहिली, धीरज गच्चे यांच्याकडनं पाहिली. त्यानंतर फलंदाजीतून चमकदार कामगिरी अजित गायकवाड, स्वप्नील पिसाळ आणि संघमालक किशोर साखरे यांची देखील जबरदस्त बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली. सगळे राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी संघाचे खेळाडू आहेत. त्या सगळ्यांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच सामनार किताब इथे मात्र देऊन सन्मानित करतोय. संतोष भाऊ लांडगे या आपल्याला विनंती आहे, ते माझ्याकडे द्या इकडे, माझ्याकडे या, इकडे या संतोष भाऊ. सगळ्यांच्या अलेस्टर मध्ये एक जण कॅप द्या, एक जण टी शर्ट, त्यानंतर ट्रॉफी, हा आणि सगळ्यात शेवटी बॅग. सगळं या अलेस्टर तू मध्ये थांबा, एक एकदा आधी एक एकदा. बरं संतोष भाऊ तुम्ही बॅग द्या, पोपट भाऊ तुम्ही या सगळे या. सगळ्या राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरीच्या जुन्या सहकाऱ्यांच्या शुभास्ते आपण अलेस्टरला मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करतोय. सामनार किताब प्रशांतदा सपकाळ यांच्या वतीनं कॅप, गॉगल, बॅग, ब्रँडेड टी शर्ट, अमेरिकन टुरिस्टर चेक, आकर्षक बॅग प्रशांतदा सपकाळ यांच्या वतीनं आपण इथे मात्र देऊन सन्मानित करतोय. 2 षटकं 12 धावा 3 फलंदाजांना बाद करणारा गोलंदाज अलेस्टर फर्नांडिस ठरेल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, सामनावीर किताबाचा मानकरी. जबरदस्त कामगिरी आपण अलेस्टर फर्नांडिस कडनं पाहिली. प्रशांतदा सपकाळ यांच्या वतीने बक्षीस, तर आकाशभाऊ कंद युवा उद्योजक यांच्या वतीने देखील एक आकर्षक ट्रॉफी आहे, ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय. सगळी बक्षीस आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. स्वर्गीय कैलासवासी मारुतीनाना कंद यांच्या स्मरणार्थ आपण एक आकर्षक ट्रॉफी देखील आपण पहिला युवा उद्योजक आकाशभाऊ कंद यांच्या वतीने ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. सगळ्या मान्यवरांच्या शुभास्ते आपण ही सगळी बक्षिसं अलेस्टरला दिली. सगळ्या मान्यवरांचं मनापासून आभार, अलेस्टर फर्नांडिसचं अभिनंदन. तर आता अलेस्टर आपल्या समोर सोडले जातील. चला बॅटिंग करणारी टीम आपले बॅटर पाठवा. अलेस्टर काय सांगशील, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व खेळतोय आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळतो. या सगळ्या वस्तू देऊन आज तुला कमिटीने सन्मानित केलंय. काय सांगशील या स्पर्धेबद्दल आणि तुझ्या खेळीबद्दल? खेळबद्दल सांगायचं म्हणजे आमचे पूर्ण टीमचा म्हणजे जो गेम होता चांगलाच झाला आणि मॅन ऑफ द मॅचच्या गिफ्ट आहेत. हे खूप भारी वाटतं की मॅच झाल्यानंतर असे काही गिफ्ट मिळतात मॅन ऑफ द मॅचसाठी, तर खेळण्याला प्रोत्साहन भेटते आणि आयोजन तर एक नंबरच आहे. आदल्या वर्षी पण चांगलं होतं आणि यावर्षी तर त्याच्यापेक्षा चांगलं आहे, तर खेळायला खूप मजा आली. अलेस्टर एक प्रश्न करेल की तू टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व खेळतोय, चांगली गोलंदाजी केली, मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळतोय. या ग्रीन ग्रासवरती या टर्फ विकेटवरती खेळण्याचा जो आनंद मिळतोय त्याबद्दल काय सांगशील आणि विकेट गोलंदाजीसाठी पोषक आहे का, त्याबद्दल काय सांगशील? ग्रीन ग्रास ग्राउंड बॉलरसाठी नेहमी चांगलं ठरतं, कारण ग्रास असते तेव्हा सकाळी ड्यू असल्यामुळे बॉल जरा पडून जास्त फास्ट निघत होता, त्यामुळे बॉलरसाठी खूप चांगलं होतं. मात्र आता बॅटिंग तसेच बॉलिंग दोघांसाठी चांगलं होऊन जाईल आणि ग्रास ग्राउंड खेळायला सगळ्या टीमची इच्छा असते की असं ग्राउंड भेटलं पाहिजे खेळायला. त्यामुळे कैलास सरांचा धन्यवाद की आमच्या त्यांनी असं ग्राउंड उपलब्ध करून दिलंय. तुमच्या टीमचे संघमालक किशोरभाऊ साखरे यांनी तुला टीम मध्ये खेळण्याची संधी दिली आणि खरं तर खूप चांगली टीम आहे. आमिर स्वतः सुरुवातीला दुखापत झाला, त्यानंतर अलिस्टरची टीमला गरज होती आणि अलिस्टरने त्याचं काम निभावलं, त्याबद्दल काय सांगशील? मी निभावली म्हणजे सगळे 11 जे प्लेयर आम्ही होतो किंवा 15, आम्ही जेव्हा आतमध्ये 11 प्लेयर खेळतो ते चांगले खेळतो, टीम जिंकण्यासाठीच खेळतो. पण आमचे जे प्लेयर 4 बाहेर बसले होते ते सुद्धा तेवढंच आम्हाला सहकार्य करतात. तर चांगलं टीम स्पीड आहे आमचं आणि आम्ही पुढच्या मॅच पण सगळे जिंकायचा प्रयत्न करू. थँक्यू. बेस्ट ऑफ लक अलेस्टर. तुला देखील खूप साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा.